लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। वेगवेगळ्या मतदारसंघात आपली ताकद किती याची जोजावणी या राजकीय पक्षांकडून केली जाते। त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील काही नेते विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोयीच्या पक्षात जाण्याची चाचपणी करत आहेत। असं असताना सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। याच भेटीवर बेनके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बेनके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का असं विचारलं जात आहे। या चर्चा चालू असतानाच बेनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असं मला वाटतं। शरद पवार हे ज्येष्ठ नेते, ते आमच्यासाठी दैवत आहेत। गेल्या 40 वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरदचंद्र पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिलेला आहे। सध्या राजकीय स्थित्यंतर झाली। 6 महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्यासोबत राहणं पसंत करेल, असं बेनके म्हणाले। पक्ष प्रवेशाबाबत मला शरद पवार काहीही बोलले नाहीत, मीही त्यांना काहीही बोललो नाही, म्हणूनच पक्षांतराचा प्रश्न नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली, भविष्यात काहीही होऊ शकतं। कदाचित शरद पवार आणि अजित पवार एकत्रही येऊ शकतील। भविष्यातील राजकारणाबाबत सध्या तरी काहीही सांगता येत नाही। मी घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्षासोबत आहे, पण भविष्यात स्थित्यंतर घडली तर मी काही सांगू शकत नाही, असेही अतुल बेनके म्हणाले।